दादा नमस्कार, काय नाव तुमचं? अशोक विष्णू हां अशोक विष्णू परब. बरं, ही गाडी जी आहे इलेक्ट्रिक गाडी कोणी दिली तुम्हाला? ही ही पुणे जिल्हा परिषद औंध. कोणाच्या माध्यमातून मिळाली? आम्हाला ते वरून वरूनच हे आलं. हां, कोणतरी लेटर असेल नेता वगैरे आमचं कुठं दीपक चव्हाण. त्यांच्या माध्यमातून आली. हां हां, मग तुम्हाला आता हे तुम्ही सगळं जे काही विकताय लोक घेतात सगळं हा घेतात. दिवसभरात समजा साधारणतः तुम्ही दिवसभर इथं असता, साधारणतः किती रुपयाचा धंदा होतो? माझं इथं रोड वाहत आहे आणि इथं दाबा असल्या कारणामुळे ना 2200-2300 रुपये होतो दिवसाचा? हां. अरे वा, छान आहे. म्हणजे तुम्हाला ही जी सरकारने ही इलेक्ट्रिक स्कूटी दिली त्याचा नक्कीच फायदा होतोय. हां दादा तुमचं घर कुठे? इथं थोडं जवळच राहताय तुम्ही? अच्छा अच्छा 1000 फुटावर. अच्छा अच्छा. तुम्हाला घरी मुलं? मुलगा आहे. काय, ठीक आहे. तुमची शाळा किती झाली दादा? 10वी पास आहे. 10वी पास आहे. 1993 1993 ठीक आहे. ही स्कूटी कशी काय, म्हणजे चार्जिंग करावं लागते? हां. याला चार्जिंग केला 40 किलोमीटर होती. बरं, चार्जिंग बॅटरी काय आता हा आतमध्ये? बॅटरी. अच्छा अच्छा. आणि एक ठीक आहे, मटेरियल वगैरे तुम्ही होलसेलमध्ये घेत असाल ना? हा होलसेल. अच्छा अच्छा अच्छा. गावठी अंडी, उकडली अंडी हं. सगळं असतं. अच्छा. आता मुलं पाहिलं, तरुण मुलं अशी बेरोजगार फिरतात पा, हां हां. त्यांना धंदा करूशी वाटत नाही, लाज वाटते. नाही तुम्ही दादाच इतकं काय लाज येऊ. हो, तुम्ही इतकं छान केलंय. मला उभं राहता येत नाही. मी जो 10-15 वर्ष जागे होतो. ही सायकल भेटल्यामुळे ना हं. मी माणसात आलो हां, आणि 2 पैसे पण मिळालं. माणसात आलो. मिळायला लागले. हां. खरंय. तरुण पिढी आज बेरोजगार म्हणते, पण तुम्ही आज दादा तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे ना, की पायाला पुढे गोवरचं. पोलिओ झालेला? ठीक आहे. हां, तरी पण तुम्ही आज एवढं कष्टाने करताय, खरंच कौतुकास्पद आहे तुमचं. सकाळचं 9 वाजता येतो, संध्याकाळी 9च्या पुढे जातो. तर तुम्ही जेवण वगैरे टिफिन आणता का? हां अच्छा, जेवणच करताय. हां जेवणच करते. बरं बरं, तुम्हाला शुभेच्छा. काही कमी पडलं लागलं हां मी माझा नंबर तुम्हाला देऊन जातो, चालेल. तुम्ही मला संपर्क करा. ओके, चालेल. धन्यवाद. चालेल.